आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। चारचाकी चालकाला कट मारण्याचा जाब विचारला असता दुचाकी स्वाराच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 हिराघाट येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर रात्री 3 वाजेच्या सुमारास रोहन शिंदे हा युवक पेट्रोल भरण्यासाठी जात असताना विठ्ठलवाडी स्टेशनजवळ एका चारचाकी चालकाने रोहनला कट मारला। याचा जाब विचारण्यासाठी रोहनने चारचाकी चालकाचा पाठलाग करत त्याला हिराघाट पेट्रोल पंप जवळ अडवलं। यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। या दरम्यान चारचाकी चालकाने रोहनच्या दुचाकीला जोरदार धडक देत दुचाकीला खाली पाडून गाडी अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना जवळच्या पेट्रोल पंपमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रोहन शिंदे, रोहन अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे। हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। मग त्याच्यानंतर मग त्याने माझी ऍक्टिवा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला, मारून टाकायचा प्रयत्न केला होता त्याने। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ, आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे। तर अजून तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्या सोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।